राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. सरकारला शाही स्नानास पाणी सोडण्याचा अधिकार नाही, हायकोर्ट. जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई गुंडिले, उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांच्या कार्यकाळाची वर्षपूर्ती. गेल्या 3 वर्षापासून बंद पडलेली नांदेड विमानसेवा पुन्हा सुरू होण्याच्या दिशेने स्पाइस जेटचे विमान पुन्हा नांदेडातून उडणार. तंबाखूमुक्त कार्यशाळेचे आजपासून शहरात आयोजन. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात हरभरा, गहू, करडई या मुख्य पिकाबरोबरच शेतीशी पूरक व्यवसाय करणे गरजेचे, कृषी विज्ञान केंद्र. आता बातमीपत्र विस्ताराने. नाशिकच्या श्रीहस्त कुंभमेळ्यासाठी गंगापूर धरणातून तुम्ही ज्या पद्धतीने पाणी सोडले आहे त्याला कायदेशीर अधिकारच नाही, अशा शब्दात मुंबई हायकोर्टाने सोमवारी राज्य सरकारला सुनावले. तसेच यापुढे 25 सप्टेंबरच्या त्र्यंबकेश्वर येथील शाही स्नानासाठी येथील तलावातून किंवा नाशिकच्या पुढच्या शाही स्नानासाठी गंगापूर धरणातून पाणी सोडणार नाही अशी हमी देणारे निवेदन मंगळवारी करणार का, अशी विचारणा केली. यावर आज मंगळवारी राज्य सरकार उत्तर देणार आहे. HM देसरडा यांनी जनहित याचिकेवर म्हटल्याप्रमाणे नाशिक श्रीहस्त कुंभमेळ्यामधील 3 शाही स्नानासाठी 3 TMC पाणी सोडलेले नसून खूप कमी सोडलेले आहे, असा दावा करणारे प्रतिज्ञापत्र नाशिकचे अधीक्षक अभियंता मनोहर पोकळे यांनी मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांच्यामार्फत केले. सरकारने 7 सप्टेंबरला काढलेल्या GR पाणीसाठा आणि पाणी वितरणाचे अधिकार नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले असल्याचेही त्यांनी म्हटले. मात्र पाण्याविषयीच्या कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार आहेत का? दुसरे म्हणजे सरकारचा जी 7 सप्टेंबरचा असेल तर 29 ऑगस्टच्या शाही स्नानासाठी कोणत्या अधिकारात पाणी सोडण्यात आले, असा प्रश्नांची सरबत्ती न्यायाधीश अभय ओक व न्यायाधीश VL अचलिया यांच्या खंडपीठाने केली. सरकारच्याच पाणी धोरणानुसार पिण्याच्या पाण्याला सर्वाधिक प्राधान्य आहे आणि 7 सप्टेंबरच्या GR मध्येही पाण्याचे जतन करण्यावर भर आहे. मात्र तुमचे आताचे प्रतिज्ञापत्र वेगळी भूमिका मांडत आहे. शिवाय पाणी वाटपाच्या नियोजनाचे अधिकार हे महाराष्ट्र जलस्रोत प्राधिकरणाला आहेत. त्यामुळे पाणी सोडण्याला कायदेशीर अधिकारच नाही, असे निरीक्षणही खंडपीठाने नोंदविले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगलाताई आनंदराव गुंडले, उपाध्यक्ष दिलीप शंकरराव धोंडगे यांच्या कार्यकाळास दिनांक 21 सप्टेंबर रोजी 1 वर्ष पूर्ण झाले आहे. मागील वर्षभरात नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगलाताई गुंडले, उपाध्यक्ष दिलीप धोंडगे आणि सर्व विषय समित्यांचे सभापती यांनी विविध योजनेच्या माध्यमातून जनविकासाला गती प्राप्त करून दिली आहे. सामान्य माणसापर्यंत विकासाच्या योजना पोहोचविण्याकरता जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई आनंदराव गुंडले, उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांच्यासह सर्व जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी, अधिकारी या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून लोक चळवळ उभी केली आहे. यातून शैक्षणिक चळवळ, स्वच्छता अभियानात बाथरूमसह शौचालय, डासमुक्तीसाठी शोषखड्डे तयार करणे या माध्यमातून महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. दिनांक 21 सप्टेंबर रोजी आमच्या कार्यकाळात यशस्वी 1 वर्ष पूर्ण झाले आहे. सर्व जिल्हा परिषद सदस्यासह महिला व बाल कल्याण समिती सभापती वंदनाताई लहानकर, बांधकाम व अर्थ सभापती दिनकर दहीफळे, समाज कल्याण समिती सभापती स्वप्नील चव्हाण, शिक्षण व आरोग्य समिती सभापती संजय बेळगे या पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न व सर्व अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले आहे, असे जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई गुंडले, उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील लोकांच्या आरोग्याचा व शिक्षणाचा विचार करून जिल्हा परिषदेने व्यापक प्रमाणात जनजागृतीच्या माध्यमातून लोक चळवळ सुरू केली आहे. यामध्ये लोकप्रतिनिधींचा पुढाकार व प्रशासनाची साथ असल्यामुळे या लोक चळवळीला व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे. माळेगाव यात्रेत शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने भव्य प्रदर्शन भरविण्यात आले होते. यात तंत्रशुद्ध शेती, शेतीविषयक विविध योजनांची माहिती, अवजारे तसेच माती परीक्षण आदी उपक्रम शेतकऱ्यांना लाभदायक ठरले. पशुसंवर्धन विभागामार्फत पशु प्रदर्शनात जिल्हा परिषदेची शान असणाऱ्या चॅम्पियन वळूला 1 लाखाचे प्रथम पारितोषिक व द्वितीय 51,000चे पारितोषिक देण्याची पहिलीच घोषणा करून पशुपालकांनाही पारितोषिके देण्यात आली आहेत. त्यामुळे लाल कंधारीच्या वैभवात वाढ होऊन संगोपनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधणारे
ठरणार आहे असे मत उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांनी व्यक्त केले. आगामी काळात ग्रामीण भागातील नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या लाभाच्या योजनांची माहिती देऊ त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच बीओटी अर्थात बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावर जिल्हा परिषद मालकीच्या सर्व जागा विकसित करून जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या विकासाच्या कामात सर्व मतभेद बाजूला सारून सर्वसमावेश योजना राबविल्या जाणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक गुणवत्ता अभियानात जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढविणे, डासमुक्त गावे निर्माण करणे तसेच नांदेड जिल्हा निर्मल करणे आदी उपक्रम राबविले जातील असे मत जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई गुंडले व उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांनी व्यक्त केले आहे. गेल्या 3 वर्षापासून बंद पडलेली नांदेडची विमान सेवा पुन्हा सुरू होण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल पडले आहे. येत्या 26 ऑक्टोबर पासून स्पाइसजेट कंपनीतर्फे दिल्ली ते नांदेड आणि नांदेड ते दिल्ली अशी सरळ विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे. ही सेवा आठवड्यातून 3 दिवस म्हणजे सोमवार, बुधवार आणि शनिवार उपलब्ध राहील अशी माहिती गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे. नांदेड ते दिल्ली पर्यंतच्या जवळपास 1400 किलोमीटरचा हा प्रवास रात्रीच्या वेळी होणार आहे. दिल्लीहून रात्री 11:45 स्पाइसजेटचा 186 सीटर विमान निघेल आणि रात्री 1:45 नांदेडच्या श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळावर त्याचे आगमन होईल. तसेच नांदेडहून दिल्लीकडे फ्लाइट निघण्याची वेळ रात्री 2:15 अशी असेल आणि दिल्ली एअरपोर्टवर हा विमान सकाळी 4:45 पोहोचेल अशी माहिती ती आहे. माजी मुख्यमंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी नांदेडची विमान सेवा सुरू करण्यासाठी वारंवार निवेदन दिले, आग्रह धरला, परंतु त्यांच्या मागणीबद्दल आश्वासनापलीकडे विमान कंपन्यांनीही काहीही दिलेले नाही. अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर नांदेडच्या विमान सेवेला घरघर लागली आहे. केवळ खासगी विमाने येथे दाखल होतात आणि पाहुण्यांना घेऊन निघून जातात. नांदेडहून मुंबईला जाण्यासाठी विमान सेवेला मोठी मागणी आहे. मुंबईला जाण्यासाठी व येण्यासाठी देवगिरी व नंदीग्राम या 2च रेल्वे सोयीच्या आहेत, परंतु दोन्ही रेल्वे गाड्यांना तुफान गर्दी असल्यामुळे प्रतीक्षा यादीवरील आरक्षण कन्फर्म होत नाही. त्यामुळे खासगी वाहन किंवा ट्रॅव्हल्सद्वारे मुंबई गाठण्याची अनेकांवर वेळ येते. दिल्ली ते नांदेड या दरम्यान पंजाबमधून नांदेडला येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. यापूर्वी एक वेळ नांदेड ते दिल्ली, दिल्ली ते चंदीगड अशी विमान सेवा सुरू झाली होती, परंतु ती दीर्घकाळ टिकू शकली नाही. आता गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष आमदार सरदार तारासिंग यांनी जेट कंपनीसोबत सातत्याने पाठपुरावा करून नांदेड ते दिल्ली व परत नांदेड अशी विमान सेवा मंजूर करून घेतली आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचे सकाळचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. फ्लावर सोबत चॉकलेटचा सेल, हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. सलाम मुंबई फाउंडेशन व प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेतील शाळा तंबाखूमुक्त व्हाव्यात आणि पर्यायाने उद्याची पिढी व्यसनमुक्त या उद्देशाने दिनांक 22 सप्टेंबर रोजी म्हणजेच आज मल्टीपर्पज हायस्कूल वज्राबाद येथे 3 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेसाठी सलाम मुंबई फाउंडेशनचे मार्गदर्शक नाना धवसे हे येणार आहेत. 2009 पासून संबंध महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये हा तंबाखूमुक्त अभियान चालू आहे. नांदेड जिल्ह्यातील 8 शाळा तंबाखूमुक्त शाळा म्हणून तत्कालीन उपशिक्षणाधिकारी MD पाटील यांनी सलाम मुंबईचे अजय पिळणकर, प्रकल्प उपसंचालक ग्रामीण व मार्गदर्शक नाना धवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमाणपत्र देऊन घोषित केले. या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील 16 तालुक्यातील 40 ते 45 शिक्षकांना जिल्हास्तरावर बोलविण्यात येणार आहे. यापूर्वी जिल्हास्तरावर प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकांनी या कार्यशाळेसाठी दिनांक 22 सप्टेंबर रोजी मल्टीपर्पज हायस्कूल येथे उपस्थित राहायचे आहे. दुसऱ्या दिवशी 23 तारखेला जिल्ह्यातील संपूर्ण गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस उप अधीक्षक यांची आढावा बैठक घेतली जाणार आहे.
तसेच तिसऱ्या दिवशी संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती जिल्हास्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक शंकर गायकवाड यांनी कळविली आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक्स मीडिया व पत्रकार देखील या तंबाखूमुक्त कार्यशाळेसाठी उपस्थित राहणार आहेत. सध्याच्या परिस्थितीनुसार 50% पावसाचा तुटवडा राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात हरभरा, गहू, करडई या मुख्य पिकाबरोबरच शेतीशी पूरक व्यवसाय करणे गरजेचे असते, जेणेकरून आवर्षण परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळणार असल्याचे मत कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित रब्बी मेळाव्यात मान्यवरांनी व्यक्त केले. कृषी विस्तार तज्ज्ञ डॉक्टर गिरीश देशमुख यांनी आयोजित केलेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संचालक SD मोरे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पंजाबराव देशमुख, गोपालराव पाटील इजळीकर, आनंदराव कल्याणकर, आनंदराव तिडके, सुनील देशपांडे आदींची यावेळी उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक शीला नाद्रे यांनी केले. यावेळी डॉक्टर गिरीश देशमुख, कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर देविकांत देशमुख, डॉक्टर महेश आंबोरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात ज्वारी पीक, भाजीपाला, फुलझाडे लागवड, सोयाबीन, हळद, ऊस, केळी आदी पिकांवरील कीड नियंत्रण याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक भालेराव, राकेश वाडिले, सतीश जाधव, शंकर कोनापुरे, संगम जाधव, राहुल राऊत यांनी परिश्रम घेतले. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. काँग्रेसला मतदान करणाऱ्या व्यक्तींनाही आता मोदीच्या कामाची भुरळ पडली, व्यंकय्या नायडू. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आजपासून 3 दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर. दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने आम्ही सुप्रीम कोर्टात दाद मागू, सोमनाथ भारतीचे वकील. जगमोहन दालमिया यांच्या निधनाने रिक्त झालेल्या BCCIच्या अध्यक्षपदी राजीव शुक्ला हंगामी अध्यक्ष होण्याची शक्यता. मराठवाडा आणि विदर्भात 8 दिवसात चांगला पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. आजचे वाढदिवस आर्या कळसे, सोहम काटकळंबेकर, सुनील वानखेडे, चंद्रशेखर ठाकरे, अजय एडके, अरुंधती पुरंदरे, अथर्व पाटील, अंबादास रातोळे, शिवकुमार सोनटक्के, निखिल मंत्री, सचिन, श्याम पांचाळ, जगन्नाथ चव्हाण या सर्वांना वाजलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लाईव्हतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. निधन वार्ता. अनुसयाबाई बाबाराव देशमुख, नागोराव दगडोजी पाटील, इंदिराबाई नानाराव वाघ, रुक्मिणबाई निवृत्ती शिंदे. आजचा सुविचार. सर्व काही आनंदी वृत्ताने केल्यास करायला कठीण असे कोणतेच काम असणार नाही. जगजीवन सिंग. नमस्कार लाईव्ह वाचक. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. सरकारला शाही स्नानास पाणी सोडण्याचा अधिकार नाही, हायकोर्ट. जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई गुंडिले, उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांच्या कार्यकाळाची वर्षपूर्ती. गेल्या 3 वर्षापासून बंद पडलेली नांदेड विमानसेवा पुन्हा सुरू होण्याच्या दिशेने स्पाइस जेटचे विमान पुन्हा नांदेडातून उडणार. तंबाखूमुक्त कार्यशाळेचे आजपासून शहरात आयोजन. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात हरभरा, गहू, करडई या मुख्य पिकाबरोबरच शेतीशी पूरक व्यवसाय करणे गरजेचे, कृषी विज्ञान केंद्र. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.